प्रशासक काळात कोणतीही पूर्वसूचना अथवा जनतेशी चर्चा न करता केलेली 20% घरपळा वाढ तसेच भाडेपट्टी वाढ अन्यायकारक असून ती तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुरगुड शहरातील नागरिकांनी दिलाय। या संदर्भातील निवेदन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना देण्यात आलं। निवेदनात म्हटण्यात आलं आहे की प्रशासन काळात नागरिकांना विश्वासात न घेता घरपळा आणि भाडेपट्टी वाढ करण्यात आली। याची माहिती सर्वसाधारण सभेनंतर जनतेसमोर आली। त्यातच यंदा पुन्हा 5% घरपळा वाढीचा प्रस्ताव दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सध्या वाढती महागाई, युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेले दर आणि आर्थिक अडचणी यामुळे सर्वसामान्यांचे जीवन कठीण झालं आहे। मुरगुड हे क वर्ग नगरपालिका क्षेत्र असले तरी येथील अनेक नागरिक शेती आणि किरकोळ व्यवसायावर अवलंबून असल्याने ही वाढ त्यांना परवडणारी नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर वाढीव दराने ज्या नागरिकांकडून घरपळा आणि भाडेपट्टी वसूल करण्यात आली आहे त्यांची रक्कम परत करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। हे निवेदन मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी स्वीकारले असून यावेळी नगरसेवक सुहास खराडे, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, बाळासो सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, अँथनी बारदेसकर, सुशांत मांगोरे, संदीप उर्फ गब्बर भारमल, विठ्ठल भुते, गोविंद पाटील, सुरेश शिंदे, निवास कुंभार, अमर इंदलकर आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।